ती आहे खऱ्या माणसांची खरी गोष्ट. ना स्क्रिप्ट ना दिखावा, फक्त संघर्ष आणि यश. मी आहे अंकिता आणि स्वागत आहे तुमचं रिअल पीपल डायरीज मध्ये. नमस्कार, मी सौरूपाली सत्यवान जाधव. सध्या उमेदमध्ये कृषी सखी म्हणून काम करत आहे. माझ्या लग्नामध्ये जो मला नेकलेस घातलेला होता तो बँकेमध्ये ठेवून थोड्याफार प्रमाणात किराणा माल भरून कटलरी आणि किराणा मालाचं दुकान सुरू केलं. मग त्याच्यावरच सुरुवात झाली. तर दुकानावर म्हणजे पूर्ण घर वगैरे मी घर खर्च वगैरे चालून माझ्या ज्या गरजा होत्या त्या दुकानावर आणि शिलाई कामावर मी पूर्ण करत होते. त्याच्यानंतर उमेद अभियान आमच्या गावामध्ये आलं. उमेद अभियान आल्यानंतर माझी CRP म्हणून नेमणूक झाली आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे शासकीय योजनांचा लाभ वगैरे काय ते ह्या कालावधीमध्ये मला माहिती झालं. मग मी शेतीपूरक व्यवसाय करायचा निवडला. तर तो कुठला करायचा की जेणेकरून समजा मी एकच मशीन घेतलं, त्याच्यासाठी कर्ज प्रकरण केलं, कर्ज घेतलं तर मी ते कर्ज फेडू शकत नव्हते. मग काय केलं पाहिजे, तर मग एक मशीन न घेता त्याच्या जोडीला एक दोन अजून मशीन आल्या पाहिजेत की जेणेकरून आपलं 12 महिने उत्पन्न चालू राहिलं पाहिजे. की सिजनेबल 6 महिने 8 महिने असं उत्पन्न आलं तर नंतर 4 महिने आपण बँकेचे हप्ते कसे फेडायचे व्यवसायाला कर्ज घेतलं तर. मग ह्या हिशोबावरच मी तेलघाना घेतला, डाळ मिल घेतलं आणि डाळ मिलचं अनुदान मला आल्यानंतर त्या अनुदानाचा पैसा मी इकडं तिकडं न घालवता त्याच्यातच फ्लोअर मिल घेतली आणि अशा पद्धतीने माझा 2018 व्यवसाय सुरू झाला. मग उमेदच्या साथीनं आणि कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आज मी लखपती दिदी म्हणून दिल्लीला पुरस्कार घेऊन आले. आपल्या कृषी विभागाचा 2022चा जिजामाता म्हणजे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार येतो, जो विभागामध्ये एका महिलेला दिला जातो. 8 विभाग आहेत आपल्या महाराष्ट्रातनं, दरवर्षी 8 महिलांना तो पुरस्कार दिला जातो. तर तो 2022चा जिजामाता कृषी भूषण पुरस्कार मला तो पण भेटला. म्हणजे शाश्वत आहे आपल्याला हे.